सुरगाणा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना रामराव आदिक पब्लिक स्कूल इथे मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून मारहाण होतीये। प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्यानं या मुजोर प्राचार्य आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करावी आणि आमच्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे। ही मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। 15 दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसू असा इशारा संतप्त पालकांनी दिलाय। सिंह यांच्या वतीने सहाय्यक शिक्षणाधिकारी वसंत निकम यांनी निवेदन स्वीकारले। कळवणचे प्रकल्पाधिकारी पुलकित सिंह यांनी ऑल कॅमेरा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। तर आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का ही मोठी शंका पालकांमध्ये निर्माण झाली आहे। एवढा खर्च करतो आमच्या मुलांना जर काही ड्रेस पण जुने ड्रेस मिळतात म्हणजे ही अवस्था आहे। बरं एकच घटना झाली अशी नाही, एकच घटना झाली दरवर्षी घटना आणि आदिवासी म्हणून मारले जातात। काय तुझ्याकडे लक्ष नाही। आता ड्रेसची जमा करून घेते, कारवाई करायला पाहिजे। चालू वर्षाचा ड्रेस आता मुलांना सोडला नाही का, ते चालू वर्षाचे ड्रेस आहे तर ते बूट चप्पल ड्रेस ते जमा करून घेणार, परत आणखी दुसऱ्या वर्षी गेले तेच कपडे परत देणार। आम्ही कधी कपडे पाहिले नाही आमच्या घरामध्ये, आणली सुद्धा नाही कोणी, एकही पाल्याने आणली। त्यावरती चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करतो म्हणून। किती दिवसात चौकशी करणार? 15 दिवसात त्यांनी सांगितले। आता पत्र लगेच टाईप मध्ये करतो आणि जर कारवाई नाही झाली तर आम्ही इथं उपोषणाला बसणार। उपोषण राहील आमच्या पालकांचं। इथं सर्व पालक आम्ही इथे येऊन किती पालक आहे एकूण? जवळजवळ 150 पालक आहे, 100-150 पालक आहोत। सगळ्यांचा रोष आहे का? सगळ्यांचा रोष आहे। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक।